कर्जमाफीतील धाचकटीन विरोधात रोहित पवारांचे एल्गार. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. 50,000ची अट काढून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, रोहित पवार यांचीही मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाही. कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीस यांचीही स्पष्टोक्ती. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून रोहित पवारांना समोरासमोर चर्चेला येण्याचं निमंत्रण. तर जोपर्यंत सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, रोहित पवार यांचीही भूमिका. महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार विधेयक आणणार. महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी होणार. वर्षा निवासाने आगामी विधेयकासंदर्भात सादरीकरण. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, रोहित पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवार यांचं हे आंदोलन. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गोपीचंद पडळकरांची टीका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या, पडळकरांचा टोला. जळगावमधून बंडखोर उमेदवार असलेल्या रेश्मा काळे यांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार. नाशिकनंतर महायुतीतलं जळगावमध्येही बंड शमलं. नाशिक विधान परिषदेच्या मतदारांच्या आज सहल. बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. नाशिकमधील मतदार आज ठाण्याच्या दिशेने सहलीला जाणार. काल नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीच्या नेत्यांची एकत्र बैठक पार पडली. विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव. 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसमध्ये विलिनीकरणासाठी आधी देखील प्रस्ताव. प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, नाना पटोलेंचा हा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. काँग्रेसचे बुडतं जहाज. कोणत्या पक्षाने त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना हा टोला. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसमधून फुटलेल्यांनी एकत्र येणं गरजेचं. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांचं विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया. राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, संजय राऊतांच्या वक्तव्याला गेहलोत यांचा पाठिंबा. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर. पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधी यांचं हे आश्वासन. मुंबई पालिकेच्या महापौर असलेल्या रितू तावडे पुन्हा वादात सापडण्याची शक्यता. महापौरांच्या दालनात भेटीसाठी आलेल्या नागरिकांकडून भोजपुरीचा गजर. गाण्यासह नागरिकांकडून आता भोजपुरीमध्ये रितू तावडे यांचं कौतुक. उद्धव ठाकरे यांनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा. धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित. निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्यानं चर्चा नवधान, तर काम असल्यानं ते आले नसतील, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या उपस्थितीत बैठक. विधान परिषदेचं चित्र आव्हानात्मक, मात्र यश मिळेल ही आशा, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. इलेक्शन नव्हे सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. लोकशाही धोक्यात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर दर 2 दिवसांनी चर्चा होते. ऑपरेशन टायगर संदर्भात दानवेंची कबुली. जळगावमध्ये युतीच्या उमेदवाराच्या प्रचार पॅम्पलेटवरून उन्मेष पाटलांचा फोटो गायब. प्रचाराच्या पॅम्पलेटवरून शिंदेसेनेच्या उन्मेष पाटलांचा फोटो वगळला. पॅम्पलेटवरती शिंदेसेनेचे माजी आमदार असलेले शिरीष चौधरी यांचा देखील फोटो. अमरावतीचे काँग्रेस उमेदवार असलेले हर्षजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही. सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान. हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट. काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात बैठका. पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्या अशी सूत्रांची माहिती. सोलापूर विधान परिषदेसंदर्भात राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांच्या भूमिकेसंदर्भात सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते पाटील आमदारांसोबत चर्चा करणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा. रुग्णालयाच्या फार्मसीमधून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे हे आदेश. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मोकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा इशारा. शेगावमधल्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाई करणार. शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरातील दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे पेढे गायब. अन्न आणि औषध प्रशासनाच्या छापेमारीनंतर प्रसाद विक्रेते धास्तावले. तर पेढ्यांवरती पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट छापल्याचंही समोर.
प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शो प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल. महिलेच्या संमतीविना लैंगिक वर्तनाचे कथित गौरवीकरण केल्याचा देखील आरोप. तर प्रणित मोरेसह हिमांशू जांगराला 22 जून रोजी महिला आयोगासमोर हजर राहण्याचा समन्स. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केईएम मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. सेजल पवारवर कारवाईची शक्यता. सेजल पवार वक्तव्य प्रकरणामध्ये केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. प्राथमिक अहवालामध्ये आक्षेपार्ह असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका. टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानसह सर्व आरोपींच्या जामिनावरती 19 जूनला सुनावणी. सरकारी पक्षाची देखील बाजू ऐकून घेतली जाणार. गर्भवती असल्यानं जामीन मंजूर करावा. निदा खानची न्यायालयाकडे मागणी. पालघर लव्ह जिहाद प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. तर डीसीपी मीना मकवाना यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन. पालघर लव्ह जिहाद प्रकरणी चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची घेतलेली भेट. संभाजीनगरमधल्या शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणामध्ये 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. शिक्षक सुरेश बोरसेंचा पोलीस आणि वाळू माफियांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे 29 जूनपासून आंदोलन. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा. तातडीने लक्ष न देण्यास आंदोलन तीव्र करण्याचा देखील इशारा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी आग्रही भूमिका. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार. लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना. 13,000 क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावरती तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आवाहन. प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नुआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका. एल निनोच्या तीव्रतेमुळे संपूर्ण जगभरात दुष्काळाचीही शक्यता. कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ हवामान, त्यामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू असल्यानं उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद. मुंबईमध्ये पाणीसाठा 12.12%. महानगरपालिकेकडून 10% पाणी कपात सुरू असताना फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणे जिल्ह्यातील 8 धरणांची होणार सुरक्षा तपासणी. वाढत्या हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवरती सर्वेक्षण. वर्षभरात धरणांच्या तांत्रिक सर्वेक्षणानंतर अहवाल जलसंपदा खात्याला देणार. तर CWPRS ही केंद्रीय संस्था करणार सर्वेक्षण. रायगडमध्ये पावसाअभावी नदी नाले कोरडे पडले. मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामावरील संकटाचा सावट. तर शेतात पेरणी रखडली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. इगतपुरीमधील खैरेवाडीमधील पाणी प्रश्न अजूनही जैसे ते. विहिरींनी तळ गाठलाय. टँकरने अपूर्ण पाणी पुरवठा. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे पोट. मान्सून लांबला, त्यामुळे 40गावमध्ये उकाड्याची तीव्रता वाढली. 40 अंश तापमानानं नागरिक हैराण. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला 35 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर. शासन निर्णय नियोजन विभागाकडून जारी. निधीमुळे स्पर्धा परीक्षा संशोधनाला चालना मिळणार. 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ. तर एनटीएनुसार परीक्षेचा कालावधी आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा. रफ कामासाठी प्रश्नपत्रिकेतील पानांची संख्या 2 वरून 4. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये 1ली ते 8वीसाठी त्रिभाषा सूत्र लागू होणार नाही. शालेय शिक्षण विभागाकडून हे स्पष्ट. 3ऱ्या भाषेबाबत शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रम आणि विद्यमान भाषा धोरण कायम राहणार. टाटा मोटर्सकडून 1 जुलै 2026 पासून सर्व प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये 1.5% वाढ जाहीर. पेट्रोल डिझेल गाड्यांसह इलेक्ट्रिक वाहनांच्या देखील किमती वाढणार. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि महागाईच्या दबावामुळे दरवाढीचा निर्णय. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावरती. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हिकाया दौऱ्यावरती. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांची माहिती. डिझेलच्या खरेदीवरती पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीसही मनाई. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागले, त्यामुळे पुण्यात राईस प्लेट आणि मंथली मेसचे दर वाढले. शाकाहारी जेवण 10 ते 20 तर मांसाहारी प्लेट 20 ते 25 रुपयांनी महागली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल गॅसचा तुटवडा कायम. तर 15 तारखेपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये. लवकरात लवकर इंधन उपलब्ध करून देण्याचीही मागणी.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये खड्डे दुरुस्तीच्या 60 कोटींहून अधिकच्या प्रस्तावांवरून गदारोळ, बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. चर्चा न करता 25 प्रस्ताव मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप. मुंबई महापालिकेकडून आता बेस्टसाठीच्या 1000 कोटींच्या मदतीला ब्रेक. स्थायी समितीकडून अनुदानाचा प्रस्ताव नॉट टेकन, तर आता बेस्टसाठी राज्य सरकार ॲक्शन प्लॅन तयार करणार. मध्य रेल्वेवरती आज मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शिव रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर परिणामही होणार. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम अद्यापही अपूर्ण. त्यामुळे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ब्लॉकला आणखी 53 दिवसांची मुदतवाढ. दरडीच्या धोक्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत बंद. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आदेश जारी. अमन लॉज माथेरान शटल सेवा मात्र सुरू राहणार. दरडी रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या, नाले आणि उपसा पंपांची व्यवस्था. तर 657 प्रशिक्षित कर्मचारी गस्त घालणार. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान लागू राहणार. पिंपरी चिंचवडकरांसाठी महापालिकेची स्मार्ट सारथी सेवा आता व्हॉट्सअपवरती उपलब्ध होणार. नागरिकांना मोबाईलवरून सहज तक्रार नोंदवता येणार. मुळशी धरणातील 60 टीएमसी पाण्याच्या वाटपाचे नियोजन निश्चित. तर पुणे महापालिकेला 5 टीएमसी, पिंपरी महापालिकेला आणि पीएमआरडीएला प्रत्येकी 1 टीएमसी पाणी मिळणार. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून सविस्तर आराखडा तयार केला जाईल. शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसी मोहिमेमध्ये पिंपरी चिंचवड शहराची उल्लेखनीय कामगिरी. पुणे जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलं. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये स्लॅबचं काम करताना तरुणांचा मृत्यू. तोल जाऊन खाली पडल्यानं 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. घटनेनंतर कुटुंबियावर दुःखांचा डोंगर. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक. जळगाव जिल्ह्यातील केळीबागेच्या नुकसानावरून मंत्री गिरीश महाजन यांचा संताप. शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यानंतर विमा कंपन्या थेट हात वर करतात. महाजनांची प्रतिक्रिया. परभणी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये उघडा महादेव, दत्तनगर, वसमत रोड परिसरामध्ये अनेक भागात पाणी साचलं. नागपूर शहरातील काही भागात पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. जून महिन्यामध्ये नागपूरचं तापमान 44 अंशांच्या घरात. हवामान विभागानं पुढील 3 दिवस तापमान असंच राहणार असा अंदाज व्यक्त केला. गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाची वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा. मात्र धान कापणी अंतिम टप्प्यामध्ये असताना पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. अकोल्यामध्ये युरिया खरेदीसाठी सातबारा आणि आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासनाचा निर्णय. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केलेला. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या. मुख्याध्यापकानं 2 मुलं आणि पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झालं त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं. बार्शी तालुक्यातील हत्तीज या गावातली घटना. मुंबईमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना जामीन मंजूर झाला. तर मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींना जामीन मंजूर. 1 लाखांच्या जात मुसलक्यावरती हा जामीन मिळाला. 19व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे 15 जून ते 21 जून दरम्यान आयोजन होणार. तर एनएफडीसी कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा रंगणार. नवी मुंबईमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 21 वर्षीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत चोरट्याचा तपास केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल. बीडच्या परळीमध्ये 20 किलो गांजासह 9.77 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परळीमध्ये गुन्हे शाखेची कारवाई. 2 आरोपींवरती गुन्हा देखील दाखल. मुंबईमध्ये अँटोफिल परिसरामध्ये सीजीएस कॉलनीमध्ये रस्त्यावरून वाद. बाहेरच्या नागरिकांना सोसायटीमधून जाणारा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी. बाहेरच्या नागरिकांना रस्ता सुरू ठेवण्यास कॉलनीतील नागरिकांचा विरोध. पिंपरी चिंचवडमध्ये 48 वर्षीय आयटी कर्मचाऱ्यांना आयुष्य संपवलं. हिंजवडी आयटी हबमधील नामांकित कंपनीमध्ये कामाला होता. वरिष्ठ महिला सहकार्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप. भिवंडीमध्ये ओला चालकाला तिघांकडून मारहाण. कट मारल्याच्या रागातून ओला चालकाला मारहाण करण्यात आली. ओला चालकाच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल. बीडच्या केसमध्ये विकास कामांची चौकशी करण्याची मागणी. गावातील तरुण आदित्य बारगजेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सरपंच पती आणि कार्यकर्त्यांचा तक्रार देणाऱ्या तरुणासोबत वाद. परभणीमध्ये निनावी चिठ्ठी लिहत 45 लाखांची खंडणी मागितली. 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पैसे न दिल्यास जीवे मारणार असल्याचाही चिठ्ठीमध्ये उल्लेख. लग्नाचा आमिष दाखवून 25हून अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक. लुटेरा धुला अखेर पोलिसांच्या जाळ्यात. मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं ग्रेटर नोएडामधून आरोपीला पकडलं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शिक्षण संस्थेचा
मोठा घोटाळा समोर भोगवटा बनावट प्रमाणपत्रावरती महाविद्यालय चालवल्याचा आरोप शिक्षण संस्थेच्या विश्वासांवरती फसवणुकीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल. अहिल्यानगरच्या बोरडगाव या ठिकाणी महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग लागली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अमरावतीच्या तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडून झाडाझडती. रुग्णालयामध्ये सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा नागरिकांसोबत संवाद. रायगडमध्ये मनसेमध्ये नाराजीच्या चर्चा. मनसेचे नाराज उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी घेतली आमदार महेंद्र दळवी यांची भेट, तर कौटुंबिक भेट असल्याची संदीप ठाकूर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या हिरापूरमधील 100 कोटींची 5 एकर जमीन बनावट हिबानाम्याद्वारे लाटल्याचा आरोप. मूळ जमीन मालक दवाखान्यामध्ये असताना तोतया व्यक्ती उभी करून रजिस्ट्री. संभाजीनगर जिल्ह्यातील 16 संशयित जमीन व्यवहारांची चौकशी सुरू. अकोल्यामध्ये 30 जूनपूर्वी शाळा सुरू करण्यास मनसेचा विरोध, तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मनसेचा आंदोलन. जालन्यात परतूरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश. ट्रॅक्टर मोर्चा. जालन्यामध्ये कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा एल्गार. महिला पदाधिकाऱ्यांनी चूल मांडून सरकारचा निषेध केला, तर रेल्वे स्थानकापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा. सरसकट आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा. बैलगाडीने काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. मुरबाडमध्ये शाही धरण प्रकल्पग्रस्तांचा तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा. राजू शेट्टी, महादेव चांदकरांचा या मोर्चामध्ये सहभाग. धरणाला विरोध दर्शवण्यासाठी गावकऱ्यांचा धडक मोर्चा. सांगलीच्या कामेरीमधील 85 वर्षीय आजीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही. गरज पडली तर आंदोलनात सहभागी होणार. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आजीची भूमिका ठाम. गडचिरोलीमधल्या चामोर्शीमध्ये 7 वर्षीय मुलीवरती अत्याचार. चामोर्शीमध्ये नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा. अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी शहर बंद. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी आंदोलकांची मागणी.